आम्ही आज चाललोय इथे खरडुंगला पास म्हणून आहे. तर त्याची हाईट जवळपास 18,000 फूट. म्हणजे तिथे गेल्यानंतर तुम्हाला ऑक्सिजनचा त्रास होईल, डोकं दुखेल. तर आम्ही पण आता चाललोय, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे घेऊन चालले, कारण बाळ आहे आणि आमची एवढी मोठी गाडी घेऊन जाणं रिस्की आहे. त्यामुळे आम्ही आज बाईक केलेली आहे रेंटने. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही बाहेरचं इतकं खात नाही, त्यामुळे आम्ही डबा बनवला आहे मस्त सकाळी उठल्या उठल्या. आणि सगळं आता आपण जसं बायका कुठे जायचं असेल तर घरातलं सगळं काम आवरून जातो, त्याच पद्धतीने सगळी गाडी क्लीन केली, बेड बनवून ठेवलाय. कारण आल्यावर थकलो समजा तर इच्छा राहत नाही बनवण्याची, काही करण्याची. त्यामुळे आम्ही सगळं डबा वगैरे बनवून आता प्रॉपर आम्ही मस्त चाललोय. आणि आमच्यासोबत तुम्हालाही मस्त दाखवू. आम्ही जिथे बाईक घेतली तिथे असं कार वॉश सेंटर आहे, तिथेच आम्ही आमची गाडी पार्क केली आहे, ही बघा. आणि आम्ही आता चाललोय, रेडी झाली आहे. वरती खूप थंडी असते. रिद्धू इकडे ये. रिद्धू पण रेडी झालाय. तर ही गाडी घेतली आम्ही रेंटने. तर ह्या पासकडे जाताना आता स्टार्टिंगला तर असा रस्ता आहे, पण पुढे मस्त रस्ता सांगितलंय. आणि ज्याच्या पण नावापुढे असं चांगला पास, खरदुंगला पास झाला आमचा, जोजीला पास झाला, असे जेवढे पण हे ला पास ज्याला लागतं ना समजायचं, ते खूप हाईटवर असतं. आणि तिथे तुम्हाला स्नो पण मिळतो. आणि इथे थोडंसं पुढे आल्यावर एक चेक पॉईंट आहे, इथे ते आपली एंट्री वगैरे करायची असते. आणि मग तिथून जायचं पुढे. लेहपासून एक 25-30 किलोमीटरवर हा पास आहे. आता आम्ही आलोय वरती. इथे वरती आलं, बऱ्याच जणांना ऑक्सिजनचा त्रास होतो, डोकं दुखतं. आम्हाला तर होत नाही, फक्त दम लागतोय जरा. आणि रिद्धू पण त्याचं तर सगळे नवल करतायत, कारण इथे एवढ्यावरती याच्या वयाचं कोणीच नाही आहे, तो एकटाच आहे. आणि इथे त्या कॅफेमध्ये मस्त हीटर वगैरे लावलेलं होतं जरा. आणि एवढ्यावरती आल्यानंतर हे एकच कॅफे, हे पण फक्त 3 वाजेपर्यंत ओपन असतं. तिथे कॉफी, चहा आणि मॅगी बस एवढंच मिळतं. आणि खाली आपल्याला वाटतं, खाली आम्हाला गरम होत होतं एवढं जॅकेट वगैरे घालून. आम्हाला वाटलं एवढं नाही, पण जसं वरती जातो ना आपण हाईटला, इतकी थंडी वाजते. आमची पूर्ण बोट असं वाटत होतं सुया टोचताय. मग जेव्हा वरती आलो ना, मग इथे हीटर वगैरे होतं मस्त. मग जरा वेळ बसला आम्ही, नंतर फोटो वगैरे काढले. पण रिद्धूला काही नाही, रिद्धूला फक्त हात थंड झाले की तो रडतो, बाकी कसलाच त्रास होत नाही त्याला. कारण आमचं कसं, आम्ही स्टेप बाय स्टेप हळूहळू येतो. हे बघा, हे खरडुंगला पासेची हाईट बघा तुम्ही किती, 17,982 फीट. आणि तुम्ही बघा, आता सगळी भारतात उन्हाळा चालू आहे, पण इथे किती बर्फ आहे, खेळतायत. बाकी ज्यांना मे महिन्यामध्ये पण स्नोचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला असं वरती यावं लागेल. हे लडाखमध्ये आहे, जेवढे पण पास आहे सगळीकडे बर्फ असतो मे महिन्यात पण. तो इथे ऊन जेव्हा असेल आणि सकाळचा प्लॅन करा, कारण 3 वाजेनंतर वेदर एकदम अचानक चेंज होऊन जातं. कारण आता सध्या स्नो सुरूच होता, परत ऊन पडलं, परत स्नोफॉल. पण जसं जसं संध्याकाळ होते ते खूप जास्त थंडी वाढते. आणि तुम्ही कारमध्ये असाल तर एकदम ओके, मस्त आहे. फक्त एवढंच आहे की ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सोबत ठेवा. थोडंसं दम वगैरे लागतं आता सध्या मला पण बोलताना. आणि हा पास झाल्यावर जसं आपण पुढे जाऊ 70-80 किलोमीटर तर आहे नुब्रा व्हॅली. पण आम्ही कार वगैरे घेऊन नाही आलो, आम्ही आमची गाडी पण नाही घेऊन आलो, टॅक्सी नाही केली. आणि अशा याच्यामध्ये बाईकवर, त्यात बाळ, एकतर बसवत पण नाही, त्यात थंडी भयानक. आम्ही शेवटी आता रिटर्न परततोय, आम्ही नाही गेलो पुढे. म्हटलं जाऊ दे, ते नुब्रा व्हॅली कॅन्सल तर कॅन्सल, पण आता आम्ही घरी म्हणजे रिटर्न येतोय. आणि हेच बघा तुम्ही, एवढ्या हाईटला असून एवढा उन्हाळा आहे, बर्फ बघा वरती, म्हणजे तुम्ही विचार करा टेम्परेचर किती असेल. आणि हे बघा, तिथे अजून एक प्रॉब्लेम हा पण होता की हे असे दगड वगैरे खाली पडतात. बघा आम्ही कुठे बसलोय आणि खाली असे रोड आहेत. हा व्ह्यू आहे आमचा. वाव, हे खरंच हर्ष बघा ना, आपला व्ह्यू बघा ना किती भारी. आणि काही डबा बनवून आणला होता, आता इथं मस्त आम्ही डबा खाणार आहे, हा ना. मग काय, चला. आमच्या डब्याला काय आहे, आलू मटर, चपाती, आम्ही लोणचं सुद्धा घेऊन आलोय, ठेचा ठेचा आणि जवसाची चटणी आहे. आणि कुठे बसले आम्ही, हा मिरचीचा ठेचा आहे हा ऍक्च्युली, आणि जवसाची चटणी आहे याच्यामध्ये, हा ना पिल्लू. रानात बसल्यासारखं काम आहे इथं. इथं रान नाही, इथं आजूबाजूला नुसते डोंगर आहेत. चला आलो आम्ही खाली, जेवण झालं आमचं. आणि
बघा थोडंसं हाईटला वरती गेलो होतो तर बर्फ दिसत होता. फायनली खाली थोडं बरं वाटतं, एवढं थंडी होती वरती. आणि आम्ही आलोय सगळ्यात सुंदर जागी. ज्यूस प्यायचं आता, एवढं थंडीचं नसतं ज्यूस बाळा. हे बघा माझ्या मागे शांती स्तूपा खूप छान आहे. आता आम्ही मध्ये जाऊन बघू. त्या शांती स्तूपाच्या भरपूर पार्किंगला जागा आहे. हे बघा भरपूर बाईक्स आलेले आहेत, भरपूर रायडर आलेत. इथे तुम्ही ना ब्रेकफास्ट वगैरे काय थोडं स्नॅक्स वगैरे खाऊ शकता. तर आम्ही चाललो. हे बघा इथे भरपूर सामान आहे विकायला. सब है क्या लेंगे. तर इथून एंट्री आहे. आय थिंक किती 50 रुपीज तिकीट आहे वाटतं. शॉर्ट ड्रेसेस अराउंड द टेम्पल अँड स्तूपा प्रेमाइसेस स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. ओके, छोटे कपडे नाही चालत. 50 रुपये तिकीट आहे. आल्या लगेच टॉयलेट वगैरे पण आहे. पिण्याच्या पाण्याची सोय आहे पुढे. चल रे बाळा, रितू चल पटकन. इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. शॉर्ट ड्रेस अलाउड नाहीये. त्यानंतर व्हिडिओ नाही काढायची आहे. जास्त आवाज बडबड करायचा नाहीये. मेंटेन सायलेन्स. त्यानंतर स्पिटिंग, च्युइंग, टोबॅको, स्मोकिंग, ड्रिंकिंग अल्कोहोल स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. Flirting the above instructions will attract a fine of ₹1000. मेडिटेशन हॉल आहे. माझा हळू बोलण्याचं रिझन ते शांतता आहे, सायलेन्स. आणि आयुष्यात खूप दम लागतोय. ऑक्सिजनची कमतरता इथे पूर्ण चढ आहे. काही काही जण तर बसले अक्षरशः थकून. तर आम्ही पण बसतो इथे. वरती आलो आपण चढून आता. आणि हे असं आहे पूर्ण. इथे जास्त बडबड नाही करायला लावली आहे, पण माझी बडबड चालू आहे. आता इथून वरती हे समोरून दाखवते मी तुम्हाला. हे बघा. आणि इथे पुढे असे बेंचेस आहेत बसायला. आम्ही चाललो वरती. चला फोटो काढू का. हे बघा खाली. ओके, वरती जाताना हे असं गॅलरी टाईप आहे. बरं तिकडून आता बाहेर आहेत, वरती जायचं. हे बघा वरती आल्यावर असं आहे. हे काय टर्निंग व्हील ऑफ धर्म. हा लेह पॅलेस. चाललोय आम्ही आता मध्ये. मध्ये आल्यावर पायऱ्या आहेत अशा. तर याला आपलं युनेस्कोचा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही. वसुधैव कुटुंबकम प्रिझर्व केलेलं आहे गव्हर्नमेंटने. हे पॅलेस गॅलरी मध्ये जाऊ आपण. चला. इथे एक ऑडिटोरियम हॉल आहे आणि ते लेह पॅलेसची माहिती देतात. नामग्याल म्हणून जे राजा होते त्यांनी इथे एक लेह पॅलेस बनवला होता. तर आम्ही आलो आमच्या गाडीमध्ये. एका ठिकाणी गाडी लावली, सगळी बस क्लीन केली. थोडेसे परत टिफिन वगैरे बरेच भांडे निघाले होते, ते सगळे क्लीन केले बघा. आणि आता आम्हाला झोपायचं. इतकं जास्त थकलोय. सकाळी उठल्यापासून कंटिन्यू आम्ही काही ना काही हे बघ ते बघ. आजचा पूर्ण दिवस बघण्यात गेला, तुम्हालाही दाखवलं. आता आम्ही झोपतो. सो गुड नाईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.